मी रोकडीताई आणि पुन्हा एकदा माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि पुन्हा काही विषय घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत, भेटणार आहोत. तर सगळ्या मोठ्या थोर मंडळींना माझा मनापासून नमस्कार आणि लहान मंडळींना माझा हाय हॅलो. तर तेच बोलायचं आहे की माझ्याही आयुष्यामध्ये बरेच असे युवा पिढी म्हणा, माझ्या वयोगटातली म्हणा, काही माणसं, मुलं मुली अशी टेन्शनामध्ये येतात. परेशानी असते, कुठली अडचण असते, कुठली एखादा प्रॉब्लेम असतो जो सॉल्व होत नसतो आणि ते इतके डीपमध्ये डिप्रेशनमध्ये जातात की टेन्शन घेऊन घेऊन काही लोकांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो किंवा बऱ्याच जणांनी आयुष्य संपवलेलं पण आहे. पण असं का करायचं? थोडासा आपण कुठेतरी हात जोडलेले असतात, कुठेतरी आपण भक्ती केलेली असते. कोणीही देव म्हणतात ना, कणाकणामध्ये देव आहे. प्रत्येक मूर्तीमधून आपण ती जी आपली पसंत आहे, हा देव आहे, ती देवी आहे, कुठेही देव एकच आहे, पण तो वेगवेगळ्या आपल्याला रूपात मिळालेला आहे. पण जिथेही आपली भक्ती चालू आहे, खरंच का त्या अडचणीमध्ये आपण त्याचं नामस्मरण करतो आहोत, त्याची आपण आठवण करतो आहोत, त्याचा धावा घेतो आहोत, त्याला ती प्रॉब्लेम सांगतो आहोत मनापासून, असं आहे का? असं प्रत्येकाने ना मनाला स्वतःच्या विचारायचं आहे. डिप्रेशनमध्ये जाऊन कुठे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. आणि जेव्हा आपला जीव ह्या जगात नसणार आहे तेव्हा कोणालाही कसलाही फरक पडत नाही. कारण लाईफ कोणाचीच थांबलेली नसते की तो गेला म्हणून माझी लाईफ स्टॉप झाली. असं कधीही झालेलं नाही आणि होणारही नाही. म्हणून जेव्हाही प्रॉब्लेम येतात, कुठली परेशानी येतात, आपल्या आपल्या भक्तीनुसार आपल्या आपल्या देवाला हाक मारा, त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा की आता तुझ्यावर सोडले, तो हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्याचं नामस्मरण करा. कारण ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो आणि एखाद्या देवाचा धावा घेतो, त्याचं नामस्मरण करतो, त्यावेळेस देवसुद्धा परेशान होतो की तो फक्त माझ्यावर अवलंबून आहे, तो फक्त मला हाक देतो आहे, माझा धावा करतो आहे. येणंच येणं आहे. ती म्हणतात ना, एक शरीराची आई सोडली तर एक परमात्माच ही एक अशी माऊली आहे की आईच्या सारखंच ते आपलं सगळं काही ऐकत असतात. पण आवाज देण्याची जरुरी आहे, आपल्याला स्वतःहून आवाज द्यावा लागेल. पण आपण काय करतो? देवाला सांगायचं सोडतो आणि सगळ्या जगाला सांगतो, सगळ्या जगाला सांगतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो, नातेवाईकांना सांगतो. पण थोडासा पण कण मात्र आपला प्रॉब्लेम सॉल्व किंवा दुःख दूर झालेलं नसतं. म्हणून एकदा आपण देवाशीच एकनिष्ठ होऊन त्याला हाक मारायची आहे. कारण ती द्रौपदीची कहाणी पण आपल्याला एवढी सुंदर काही सांगून जाते की तिने त्या भरल्या दरबारामध्ये तिचा अपमान होत होता, वस्त्रहरण होत होतं आणि अब्रूवर सगळी गोष्ट येऊन थांबलेली होती. पुरा दरबार भरलेला होता. 5 पांडव नवऱ्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते, पण सगळे मजबूर लाचार झालेले, कोणी तिची मदत नाही करू शकलं. पण ती वारीने एका एका टप्प्याने एकेकाला हाक मारत होती. आणि जे ते भीष्म पितामह म्हणतात ते तर किती मोठे होते, त्या सगळ्यांचे मालक होते, सगळ्यांचे मोठे होते आणि ते पण काहीच करू शकले नाही. ते पण डोळ्यांनी सगळं काही बघत होते. तिथे गुरु पण होते राजघराण्याचे, तेही काही करू शकले नाही. पण ज्या वेळेस वेळ आली की आता काय करायचं, कोणीच मदतीला धावत नाही, तेव्हा तिला श्रीकृष्ण आठवले. आणि मग ती म्हटली मनापासून की बस सखा, आता तू ये. आणि मग सखा आला आणि त्यांनी त्याचं काम केलं. असं केलं की वस्त्रहरण नाही झालं आणि साडी तर एवढी पुरवली की दुर्योधन दुःशासन साडी खेचत खेचत अगदी थकून घामाघूम होऊन गेले. तर आपली स्थिती तीच आहे. ह्या सगळ्या भावभक्तीतल्या ज्या कथा आहेत, आपल्याला जीवन शिकवायला आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शन करतात. आणि त्या कथेतून पण आपल्याला हेच कळतं की एक हाक तळमळीने परमात्म्याला देण्याची आणि त्याच्यावर आपली काहीतरी प्रॉब्लेम सोडण्याची देरी आहे. तो पण आपल्या मदतीला तसाच धावेल जसे श्रीकृष्ण त्या द्रौपदीसाठी आले होते आणि त्यांनी तिला उत्तरही केलं की सगळ्या जगाला हाक मारलीस, मला बोलवलं होतंस का? आणि तू बोलवल्याशिवाय मी येणार नाही. तेच आपलं वचन आहे देवाबरोबर. आपण हाक मारू आणि त्यांनी यायचं आहे. या व्हिडिओमध्ये एवढ्यातूनच मी तुम्हा सर्वांना थँक्यू म्हणते. हा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितला आणि अगदी मनापासून धन्यवाद.